आजकाल सगळीकडे एकच चित्र दिसते. गॅस सिलेंडरसाठी लागलेल्या लांबचा लांब रांगा आणि बंद पडण्याच्या मार्गावर असलेली हॉटेल्स. पण गंमत म्हणजे या संकटाचं मूळ आपल्या देशात नाहीये, तर ते आहे हजारो किलोमीटर दूर. चला तर मग या विश्लेषणातून यामागची कारणं समजून घेऊया. आणि हो, हा प्रश्न फक्त एका शहरापुरता मर्यादित नाहीये. बंगळूरपासून मुंबईपर्यंत आणि अगदी राजधानी दिल्लीपर्यंत हे संकट देशभर पसरत चाललंय आणि त्यामुळे सामान्य जीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. ह्या सगळ्याची सुरुवात झाली बंगलोरपासून. तिथल्या हॉटेल व्यावसायिकांना तर मोठा धक्काच बसला. झालं असं की त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक व्यावसायिक गॅस पुरवठा थांबवण्यात आला. आता यामुळे अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पण हे संकट काही बंगळूरपुरतं मर्यादित राहिलं नाही. बघा ना, मुंबई, पुणे आणि नागपूरमध्येही अगदी तशीच परिस्थिती निर्माण झालीये. तिथेही व्यावसायिक गॅस पुरवठा थांबल्यामुळे अनेक लहान मोठे व्यवसाय धोक्यात आले आहेत. आणि दुसरीकडे राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात तर चित्र आणखीनच गंभीर आहे. इथे सामान्य नागरिक तासनतास आपले रिकामे सिलेंडर घेऊन रांगेत उभे आहेत, फक्त एक रिफिल मिळेल या एकाच आशेवर. पण सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट काय आहे माहितीये? आपल्या घरातल्या ह्याच समस्येचं मूळ हजारो किलोमीटर दूर मध्य पूर्वेतील एका युद्धात दडलेलं आहे. हो, मध्य पूर्वेमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात जो तणाव वाढतोय ना, त्याचे थेट परिणाम आता भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होताना दिसत आहेत आणि त्यामुळेच ही गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. पण प्रश्न असा आहे की ह्या संघर्षाचा भारताच्या गॅस पुरवठ्यावर नेमका कसा परिणाम होतोय? तर याची दोन मुख्य कारणं आहेत, जी आपल्या पुरवठा साखळीतले सगळ्यात महत्त्वाचे दुवे आहेत. यातलं पहिलं कारण आहे एका महत्त्वाच्या सागरी मार्गात आलेला अडथळा, आणि तो मार्ग म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी. आता हा मार्ग किती महत्त्वाचा आहे हे या आकड्यावरून लक्षात येईल. विचार करा, भारताला लागणाऱ्या एकूण द्रवरूप नैसर्गिक वायू LNG पैकी तब्बल 54% पुरवठा याच एका अरुंद सागरी मार्गातून होतो. तिथल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे या मार्गावर हल्ल्याचा धोका खूप वाढलाय. त्यामुळे गॅस घेऊन येणारे मोठे मोठे टँकर्स आता हा मार्ग टाळत आहेत. याचा सरळ अर्थ काय? तर आपला अर्ध्याहून अधिक गॅस पुरवठा एका क्षणात थांबला आहे. आणि परिस्थिती आणखी बिकट झाली, कारण दुसरा मोठा धक्का बसलाय तो आपल्या सर्वात मोठ्या गॅस पुरवठादार देशाकडून, म्हणजे कतारकडून. भारताच्या एकूण LNG आयातीपैकी तब्बल 40% वाटा एकट्या कतारचा आहे. पण या संघर्षात त्यांच्या उत्पादन केंद्रांनाच लक्ष केलं गेलं आणि त्यामुळे त्यांना उत्पादन थांबवावं लागलं. आता या दुहेरी संकटामुळे भारताची पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तर मग पुरवठा साखळी अशी विस्कळीत झाली असताना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नेमकं काय करतंय? ठीक आहे, तर ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने अनेक आघाड्यांवर काम सुरू केलंय. मागणी नियंत्रणात ठेवण्यापासून ते देशांतर्गत उत्पादन वाढवण्यापर्यंत अनेक उपाय केले जात आहेत. इतकंच नाही, तर नवीन पुरवठादार देशांचा शोधही सुरू आहे. ह्या सगळ्या उपायांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे देशभरात अत्यावश्यक वस्तू कायदा लागू करणं. या कायद्यामुळे सरकारला साठेबाजी रोखण्याचा आणि जो काही गॅस उपलब्ध आहे त्याचे योग्य वाटप सुनिश्चित करण्याचा अधिकार मिळतो. या कायद्यानुसार सरकारने एक प्राधान्यक्रम ठरवला आहे, म्हणजे घरगुती वापरासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी म्हणजेच CNGसाठी 100% पुरवठा दिला जातोय. पण उद्योग आणि हॉटेलसारख्या व्यावसायिक क्षेत्रांना मात्र आता मर्यादित पुरवठ्यावरच समाधान मानावं लागत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे संकट आणखी किती काळ टिकेल? सरकार जरी वारंवार सांगत असलं की साठा पुरेसा आहे, घाबरण्याचं कारण नाही, तरी जमिनीवरची परिस्थिती खूप वेगळी आहे. विशेषतः व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी, म्हणजे हॉटेल्स आणि लहान उद्योगांसाठी हे संकट दिवसेंदिवस आणखीनच गंभीर होत चाललंय. अर्थात या संकटातून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करतंय. अमेरिका, रशिया आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांकडून गॅस खरेदी करण्याच्या पर्यायांवर विचार सुरू झालाय, जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा ओढवणार नाही. पण शेवटी सगळे तज्ज्ञ एकाच गोष्टीवर येऊन थांबतात. जोपर्यंत मध्य पूर्वेतील युद्धाचे ढग दूर होत नाहीत, तोपर्यंत भारताच्या स्वयंपाकघरांवर आणि उद्योगांवर ही गॅस टंचाईची टांगती तलवार कायम राहणार आहे. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते:
आजच्या जगात कोणतंही राष्ट्र एकटं नाही आणि एका दूरच्या संघर्षाची झळ आपल्याला कधीही कुठेही बसू शकते.